brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। असं समजू नका की सांगोला तालुक्याचा विकास झाला नाही। विकास केलाय, आबासाहेबांनी विकास केलाय। या सांगोला तालुक्यासाठी MIDC त्यांनी आणली आहे, युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलाय। आबांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीनं ताकदीनं काम केलंय। असं समजायची गरज नाही की काम झालं नाही, काम झालेलं आहे। सांगोल तालुका इथला मतदारसंघ 100% विकासाच्या मुद्द्यावर इथलं मतदान होईल आणि उद्याचा नगरपालिकेचा जी नगराध्यक्ष आहे हे कमळ 100% इथं फुलणार आहे। त्याचं कारण आहे, जिकडे दीपक आबा असतील तिकडे गुलाल आहे, ही इतिहास आहे सांगोल तालुक्याचा। साहेब ठरवलं ते आम्ही त्या पाठीमागं आहे। साहेब हिरी थोडी मार म्हणला, हिरी थोडी मारणार। मी आता सांगोल्यामध्ये आहे आणि आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी सभा झाली। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जे भाषण केलं होतं त्याला या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, माजी आमदार दीपक आबा साळुंके असतील, बाबासाहेब देशमुख आहेत, यांनी उत्तरं दिली। आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे सांगोल्यामध्ये ते आपण पाहूया। काय चित्र आहे सध्या सांगोल्यात? आता बघितलं असेल की कशी चित्र आहे, काय यंत्रणा आहे लोकांची, काय लोकांची काय भावना आहे, आता सगळ्यांनी बघितलं असेल। आता जे 2-3चा जे निकाल आहे ना तो आता डिक्लेअर झाला आहे, म्हणजे फडणवीस साहेबांनी आता निकाल देऊन गेले आपल्या जनतेला आणि विकास कामं काय करायचे आहेत आणि कशी करणार आहेत हे पण त्यांनी सांगितलं आता लोकांना। आता यापूर्वी कधी कमळ आणि शेकाप एकत्र नव्हतं, काय कशामुळे एकत्र झालं तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे माहिती आहे का साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, ह्याच्या आधी भाजप कधी सत्तेमध्ये कधी नव्हतं। आम्ही ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस काँग्रेसचे राष्ट्रीय सत्तेमध्ये असायचं, आता भाजप सत्तेमध्ये आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या सोबत गेलो, कामासाठी गेलो फक्त, दुसरं काय काम। आता सांगितलं की दीपक आबा म्हणले की मला कमळाचा इथला आमदार करायचा आहे भविष्यामध्ये, मग शेकापचा आमदार भविष्यात नसणार का इथला? शेकापचा आमदार असणारच आहे, आता युती आहे। दोन आमदार कसे होणार, एक कमळचा आणि एक कसं असणार? ते ठरवतील, म्हणजे आपले फडणवीस साहेब आहेत ना ते ठरवतील, योग्य तो नाही देतील। बाबासाहेबच जातील त्याच्यामध्ये काही अडचणी नाही, शेका पक्षाचा इथे काम करणारच आहे, शेका पक्ष इथला प्राबल्य आहे, तिथे दाखवून दिलेलं आहे। आता साहेब स्वतःच म्हणले, आता साहेब सुद्धा आता बाबासाहेबांचा जी विजय झाला विधानसभेला ती दीपक आबामुळे झाला, पालकमंत्री जयकुमार गोरेमुळे झाला का शेकापची ताकदीमुळे झाला, कशामुळे झाला? आता विषय असा आहे, गेल्या 50-55 वर्षापासून या सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांनी आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केलं। त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून, खांद्याला खांदा लावून आदरणीय आमचे नेते सन्माननीय दीपक आबा साळुंके पाटील यांनी सुद्धा जनतेसाठी काम केलं। आता असं म्हणायचं नाही की भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होईल, हे आता ऐका सर, ऐका नीट ऐका, तुम्ही ऐकलं नाही वक्तव्य। आबा म्हणले नाहीत तसे, तुम्ही फक्त माझं मार्गदर्शन घ्या असं बोललेत। आबा म्हटले नाहीत की तुम्ही भाजपच्या तिकिटावर निवडून याचाल किंवा भाजपसोबत आपल्याला जायचं आहे, असं आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले नाहीत। आबांनी उलट असं सांगितलं की आता सध्या मला माझा पक्ष नाही, भविष्यामध्ये हे सगळी लोक, ही जी सगळी मंडळी आहे, विषय कुठला आहे? नगरपालिका। विषय कोणता आहे? सांगोला तालुक्याचा विकास। विषय कुठला आहे? धूळमुक्त सांगोला। विषय कुठला आहे? चांगली दवाखान्याला औषधं मिळाली पाहिजेत, आमच्या म्हणजे स्मारक जी आहेत महापुरुषांची ही स्मारक झाली पाहिजेत। या आमच्या आया बहिणीच्या गावामध्ये फिरतायत, सांगोल्यापर्यंत का झाली नाहीत स्मारक? सगळी एवढं बेसिक गोष्ट आहे, आतापर्यंत विकास का झाला नाही? धूळमुक्त सांगोला आतापर्यंत का झाला नाही? सरकार तर महायुतीचंच आहे, मग निधी कमी दिला का, काय घोळ झाला नाही? आता मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या अगोदरपासून तुम्ही आपल्या या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळीकडे इलेक्शन ही प्रक्रिया थांबली होती। 2014 नंतर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी नगरपालिकेला काम करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता। असं समजू नका की सांगोला तालुक्याचा विकास झाला नाही, विकास केलाय, आबासाहेबांनी विकास केलाय। या सांगोला तालुक्यासाठी MIDC त्यांनी आणली आहे, युवकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केलाय, आबांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीनं ताकदीनं काम केलंय। असं समजायची गरज नाही की काम झालं नाही, काम झालेलं आहे, काम झालेलं आहे। बरं काय सांगाल तुम्ही? मतदान सांगोला प्रॉपर का ना बाहेरच्या गावात? सांगोला तर अजून कोण बोलणार आहे, काय सांगाल? सांगोला तालुक्याचं आता मुख्यमंत्री साहेबांची भाषणामध्ये वक्तव्य केलं, खरं तर निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असावी। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सांगोला तालुका तुम्ही आमच्या पक्षाच्या आता कमळ या चिन्हावर उद्याचा 100% उमेदवारी निवडून आले जमाय थोडक्यात, तर 100% या पुढच्या काळामध्ये
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा पालकमंत्री आपले जयभाऊ असतील, त्यांच्या माध्यमातून आदरणीय दीपक सावळंगे पाटील, बाबासाहेब देशमुख, एरंडे हे सर्वांनी एकत्र आले आहेत. त्याचं कारण आहे सत्तेसाठी पैशासाठी कोणी एकत्र होत नसते किंवा सांगोला तालुक्याचा विकास जर साधायचा असेल 100% पक्ष वगैरे बाजूला ठेवून सर्वजण मंडळी एकत्र आली. तर आता जी विरोधक काय उल्गना करत असतात, जी काय भाषणं त्यांची मोठी मोठी आहेत, भाषणापुरतं सांगोला तालुका नाही, सांगोला तालुका इथला मतदार सुज्ञ 100% विकासाच्या मुद्द्यावर इथलं मतदान होईल. आणि उद्याचा नगरपालिकेचा जी नगराध्यक्ष आहे हे कमळ 100% इथं फुलणार आहे. त्याचं कारण आहे जिकडे दीपक आबा असेल तिकडे गुलाल आहे. ही इतिहास आहे सांगोला तालुक्याचा. मला काय म्हणायचं आहे साहेब, गेले 40-45 वर्षे आमदार साहेबाचे तो वर्चस्व आहे. इथं कमळ फुलायचं असं काय नाही, कुठल्याही पक्षाचा कमळ फुलायचा असा काही विषय नाही आहे. की सांगोल्याची संस्कृती आहे की इथले मतदार आहे सुज्ञ आहे की विचार करून मतदार कोणाला मतदान करायला हे माहिती आहे. आणि इथून पुढं विती असो अगर नसो फक्त बाबासाहेब देशमुखच चालणार. पण आता कमळ चिन्ह का मग बदललं कशाला? बरोबर आहे. कमळच्या ऐवजी जर शेकापचं ठेवलं असतं नाही. काय झालं असतं? आता सध्याला राज्यामध्ये निवडणूक चालू आहेत, सध्याला युतीमधनं चालू आहे शहरी विकास आघाडी. साहेब ठरवलं ते आम्ही त्या पाठीमागं आहे. साहेब हिरी थोडी मार म्हणला हिरी थोडी मारणार, असं राजकारण असतं. आता महायुती आहे, महायुतीमध्ये बापूंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रच आहेत. उद्या परत ही एकत्र आली तर काय परत असणार तुमचं? नाही तसं काय नाही, आमचे जे साहेब जे सांगतील हा. त्याचा आम्ही काम करणार. बापूचा प्रचार कर म्हणलं तर परत करावं लागणार. बापूचा प्रचार कसा राहणार? आता ऐन टायमाला तुम्हाला भाजपचं सांगितलं असतं आम्हाला आपल्याला. ती जर बैठकीला बसला असते तर आम्ही त्याचा पण प्रचार करू. साहेब भाजपचं चिन्ह घ्यायचं कारण सांगोल्याच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सांगोला धूळमुक्त करणं अतिशय गरजेचं आहे. सगळे रस्ते सांगोला शहरातले अतिशय खराब झालेले आहेत आणि इतर प्रश्न भरपूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये सांगोल्याला आता निधीची गरज आहे आणि सत्तेसोबत जर आपण राहिलो तर सांगोल्याचा विकास होणार आहे, अन्यथा होणार नाही. हा विकास गेली 5-6 वर्ष जरा थांबलेला आहे. हे थांबायचं नसेल तर सर्व सोबतच आहे ना, सांगोला सत्तेतच आहे 5-6 सत्तेसोबत वर्ष जरी झाली. असला तर सांगोला शहराकडे म्हणजे बाबासाहेब आमदार झाल्यापासून विकास थांबलाय असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, त्याच्या अगोदरपासून थांबलेला आहे. कारण कारण सत्तेत होता महायुतीमधून शहाजी बापू आमदार होते. जरी असले तरी सांगोला शहराकडे तेवढा लक्ष दिलेलं नाही. आणि हे द्यायचं असेल तर त्या विचाराचं जर नगरपालिका ही सत्तेत आली तर तो निधी चांगल्या सत्तेतच होती पद्धतीने अगोदर नगरपालिका. जरी असली तरी सांगोला शहराकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि शहराचे अतिशय मोठे शहराचा विस्तार झालेला आहे. अनेक गटारींची कामं थांबलेली आहेत, रस्त्यांची कामं तर अतिशय दयनीय निधी अवस्था तर आहे. हजारो कोटींचा निधी सांगोल्यात आला असं सांगोल्यात आला पण शहरात आला नाही आणि त्याचं योग्य असं नियोजन झालेलं नाही. इमारती सांगोल्याची इमारत आता नगरपालिकेची पाडलेली आहे, परंतु ती नवीन उभा राहायला आता 2 वर्ष गेलेली आहेत. तर हे कधी होणार आहेत का? तुम्हाला विश्वास आहे की शेकाप आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्यामुळे सांगोल्याच्या भविष्यात आणि विकास होईल? त्याच सोबत दीपक आबा साळुंके पाटील पण आहेत, ज्यांचं सांगोला शहरामध्ये अनेक वर्ष त्यांचीही सत्ता राहिलेली आहे. आणि ह्या तिघांच्या माध्यमातून दीपक जर आबा उभारले नसते तर काय बाबासाहेबांचा पराभव झाला असता का? आता तसं काय सांगता त्यांना येणार म्हणले ना नाही. भाषणामध्ये तसं. नाही, तसं जर ते दुसरीकडे गेले असते पराभव झाला असता बाबासाहेबांचा? 100% कसं काय झालं असतं? तालुक्याचं एकंदर बेरीज जर बघितली हा. तर आता बापूला 90 ते 91-92 हजारपर्यंत मतं गेली. हा. आज 52,000 ती दोन्हीची बेरीज केली तर 1,35,000 पर्यंत मतदान जाते, 1,40,000 पर्यंत. साहजिकच 30 ते 35,000 पराभव होणं साहजिकच गोष्ट आहे. नाही पण आबासाहेब होते असं त्यावेळेस कधी होत नव्हतं ना. नाही, आबासाहेब असताना आबासाहेबाला मानणारी जी लोक होती सगळी जनता होती, ती 100% आबासाहेबावर प्रेम करणारी जनता होती. परंतु ज्यावेळी आबासाहेबानंतर आता जे बरेच राजकारणामध्ये वाहून पाणी गेलं खाल्लं, तर त्यामुळे 100% विस्कळीतपणा आला आणि बरेच काही रामायण घडून गेलं. त्यानंतर आबांचा जी विश्वास आबासाहेबावर होता, आबासाहेबांच्या विश्वासाप्रमाणे सगळं राजकारण चालू होतं. आता तसं होताना दिसत नाही. परंतु आता ही सगळी एकत्र आली 100% उद्याचा आमदारी दीपक आबा ज्यांच्या पाठीशी तीच आमदार उद्या असतात. दीपक आबा नसणार का पाठीशी असणार? तोच असणार का? 100% आता पाठीशी राहावं लागणार. आपण सर्वजण एकत्र राहिले पाहिजे. गेल्या 40 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर ज्या बाजूला दीपक आबा साळुंके आहेत त्याच बाजूचा विजय झालेला आहे. गणपतरावांनी सगळ्यांना सर्व समाजाला हाताला धरून राजकारण केलेलं आहे तालुक्यामध्ये आणि म्हणून ते 11 वेळा निवडून आले. ते केवळ ह्याच्यावर आले. आणि जर अशा पद्धतीचं सर्वसमावेशक जर राजकारण झालं तर त्यांना दिवस चांगले राहतील. 11 वेळा आबासाहेबांनी भाजपची युती का केली नाही? मुख्यमंत्री आता काय म्हणले की मी यायचो पण मला त्यांच्या विरोधातच प्रचार करावा लागायचा. मात्र 11 महिन्यामध्ये असं काय झालं की बाबासाहेबांना त्यांच्यासोबत जाऊन भाग पडलं? आबासाहेबांना बाबासाहेबांमध्ये काय असं वाटलं? म्हणजे फडणवीस साहेबांनी त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांचे समज चांगले होते
बरोबर पण त्याच्या विरोधात करावं लागत होतं. ते पुढे जाऊन सध्या एकट्या भाजपची सत्ता राज्यामध्ये आहे, देशामध्ये सत्ता त्यांची आहे. त्यांचं चांगलं मेळ लागल्यामुळं ते एकत्र पण आलेले आहेत. त्यांना सगळं कमळावरच करायचं ना. उद्या तुम्हाला जर जागाच दिली नाहीत भविष्यात, तर बापूची केली अवस्था तशी जर उद्या तुमची झाली तर काय असणार? हा, आता मग तुम्हाला उत्तर देतो. मग ते म्हणले, आमचे मित्र म्हणले की आबा होते तिकडे होते 2019ला फक्त बाबासाहेब देशमुख म्हणजे आणखी देशमुख एकटे लढले होते. दीपक आबा बाबासाहेब एका साईडला होते, बापू एका साईडला होते. आमचा फक्त 700 मध्ये पराभव झालेला आहे. हे जे मी सांगितलं ना बेरीज की 40,000 50,000 60,000 ह्याचा काही अर्थ नाही. ह्या भागामध्ये एका पक्षाची वैयक्तिक ताकद आहे त्यावेळी दाखवलेली आहे. पण शेकापची लोक आता भाजपमध्ये प्रवेश करतायत मोठ्या प्रमाणावरती. परवा एक प्रवेश झाला, त्या दिवशी बाटल्या टाकल्याचा एक विषय झाला. आता अशी जर लोक सगळी भाजप शेकापची जर चालली तर शेकापची ताकद काय राहणार आहे? जनता कोणाच्या पाठीशी येणार दाखवून देतील. जनता मालक आहे, आपण कोणी मालक नाही.